अहिल्या ट्रस्ट सिंधुदुर्ग पुरा आणि दामले प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा दुसऱ्या सत्राचा भाग तुमच्यापुढे सादर करतो आहोत। मागच्या सत्रात या ठिकाणी आपल्या परीने सगळ्यांनी आहार विहार विचार बाबत सगळी कल्पना मांडलेली आहे। त्यातून 3 डीज मी मागे सुचवल्याप्रमाणे दिवेकर, दीक्षित आणि दामले पैकी आता त्यातून कोणत्या डीचा स्वीकार करायचा हे तुमच्यावर सोपवलेलं आहे। शेवटी याच्यातून पूर्ण विचारांनी तुम्ही निर्णय घ्यायचे आहेत। आपल्याला चांगलं सुखी निरामय जीवन जगायचं असेल यासाठी आपल्या परीने स्वतंत्रपणेच निर्णय घेणे योग्य ठरेल असं मला वाटतं। त्यातून पर्याय म्हणून आम्ही दामलेने आपल्या परीने मांडलेला आहे। आजही त्याचा पुढचा भाग ते आपल्या पुढे मांडतील आणि त्यातून तुम्ही निर्णायक स्तरावर येऊ शकाल। धन्यवाद। कार्यक्रमाला मी सूत्र दामलेंकडे सोपवतो आहे। आधी काही प्रश्न आहेत ते फक्त प्रश्न घेऊया आणि मग पुढे जाऊया। म्हणजे समजा काही शंका असतील तुमच्या मनात तर त्या परत विचारल्या तरी चालू शकतील। जनरिक औषधं ही ॲलोपॅथी औषधांपेक्षा स्वस्त आहे, तरी पण डॉक्टर जनरिक औषधं लिहून देत नाहीत। ते पेशंटचं हित का पाहत नाही? पेशंटचं हित जे असतं हे फक्त आर्थिक निकषाशी निगडीत असतं। बाकी औषधं सगळी जवळजवळ तशीच काम करत असतात, काही प्रॉब्लेम नाही। पंचकर्म करणे आवश्यक आहे का? त्याचे फायदे कोणते? पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धी असते। शरीर शुद्धी म्हणजे शरीरामध्ये काही वेळा आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमधनं गाळ जमा झालेला असतो। विहिरीमध्ये समजा गाळ जमा झाला तर काय करायचं? विहीर उचलून टाकायची। विहीर उचलून टाकली की वेगळं कुठचंही औषध आत न घालता विहिरीचं पाणी स्वच्छ शुद्ध आपल्याला मिळतं। मग तसं शरीर हे एक विहीर आहे। जस्ट इमॅजिन, कल्पना करा की शरीर हे विहीर आहे। या विहिरीमध्ये अनेक झरे आहेत। लाळेचा झरा आहे, अश्रूंचा झरा आहे, रक्ताचा झरा आहे, घामाचा झरा आहे, मूत्राचा झरा आहे, इन्शुलिनचा झरा आहे। हे सगळे झरे आहेत। आपल्या कुकृत्यामुळे, चुकीच्या गोष्टींमुळे हे सगळे झरे बंद होतात आणि हे झरे उघडायचे जर असतील तर विहीर उचलून टाकली पाहिजे, टाकी साफ केली पाहिजे। आणि टाकी साफ करणं म्हणजे पंचकर्म। ती 5 आहे। पहिला आहे वमन, म्हणजे उलटी करायची। बेंबीच्या वरच्या भागात जे दोष असतात ते उलटी करून काढून टाकायचे। अत्यंत साधी सोपी प्रक्रिया। कुत्र मांजर देखील उलटी करतात त्यांच्या पोटात जर दुखत असेल तर। लहान मुलं देखील उलटी करतात, ज्यांना काहीच माहिती नसतं पंचकर्म म्हणजे काय ती सुद्धा। त्यांना फक्त उलटी करायची एवढंच माहिती। आईने कितीही जबरदस्तीने भरवण्याचा प्रयत्न केला आणि जर ते मुलाला नको असेल तर ते मूल एकतर फुर करून टाकतं, नाहीतर उलटी करून टाकतं। याचा अर्थ उलटी करणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे। मुद्दाम जेव्हा आपल्याला औषध द्यायचं असतं आणि उलटी करवायची असते त्याला वमन असं म्हणतात। दुसरं आहे विरेचन। बेंबीच्या खालच्या भागात जे दोष जमा झालेले असतात ते संडासचं औषध देऊन बाहेर काढायचे। जवळचा मार्ग आहे त्या मार्गाचा वापर करायचा। नैसर्गिक मार्ग जे देवाने दिलेले आहेत त्या सगळ्या मार्गांचा वापर करायचा। तिसरा मार्ग आहे नाकाचा। डोक्याच्या भागामध्ये जे काही सर्दीसारखे आजार, पित्त डोक्यात जाणं, सर्दी सुकणं, डोळ्यांचे आजार, कानाचे आजार, खांद्यांचे आजार, मणक्यांचे आजार, हे जे सगळे आजार आहेत जे ऊर्ध्वजत्रू या हाडांच्या वर आहेत, या सगळ्यांचा उपचार एकच, नाकातनं औषधं घालणं वेगवेगळ्या प्रकारची। मग ते तूप असेल, तेल असेल, काही काढे असतील, काही गरम पाणी। आता एक व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल झालेला आहे, व्हिडिओ एक फिरतोय। एक परदेशी बाई तिच्या मुलाला एका इंजेक्शन सिरिंज मध्ये गरम पाणी भरलेलं आहे आणि एका बाजूने ती असं जोरात पुश करते आणि दुसऱ्या बाजून अक्षरशः शेंबडाचा धबधबा आहे असं। आणि ते पोरगं इतकं मस्त हसतंय, ते पोरगं खूप छान दाखवलंय त्याच्यात। असं नुसतं एकदा ती प्रेशर देते। आपल्याकडे योगशास्त्रामध्ये नेती नावाचा प्रकार सांगितलेला आहे। ते नेती पॉट असतं, ते इकडनं असं लावायचं की दुसऱ्या बाजूने पाणी गळून जातं। सायनस जी आहे ती सगळी मोकळी होऊन जातात आणि हा सायनसचा दाब जो असतो हा आतल्या अवयवांवर, आणि इथला आतला अवयव म्हणजे सगळ्यात मोठा अवयव कोणता? मेंदू। मेंदूवर ताण निर्माण होतो आणि हा ताण कमी करण्यासाठी नाकातनं औषध घ्यायचं। हे 3ऱ्या क्रमांकाचं पंचकर्म आहे। 4थं कर्म आहे बस्ती। बस्ती म्हणजे पूर्ण आतडं साफ करून घेणे। आपण जे काही खातो पितो ते सगळं सगळं बाहेर पडतं असं नाही, त्यातला काही भाग आतमध्ये चिकटून बसतो आणि हा इतका घट्ट चिकटलेला असतो की साध्या साध्या औषधांनी तो साफ होत नाही। म्हणजे आपल्याला असं वाटतं की माझा संडास साफ आहे, आता काय प्रॉब्लेम नाही। संडास साफ होणं वेगळं आणि पोट साफ होणं वेगळं, कोठा साफ होणं वेगळं। एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल। आयुर्वेद हा उदाहरणाने समजून घ्यायचा असतो। माझ्या काकांची पिठाची चक्की होती आणि ते दर सोमवारी पिठाची चक्की खोलायचे आणि ती जी पेढं असतात त्या पेढांना
पुन्हा टाकी घालायची. आम्ही ते सगळं उघडलेलं असल्यानंतर बघायला, ते ऑपरेशन बघायला जरा मजा यायची ना, म्हणून आम्ही असे जाऊन सगळे बघायचो. तर तेव्हा मला आता आठवतंय की ते जे पीठ असतं त्या पेडाला चिकटलेलं, ते इतकं काळं कुळकुळीत झालेलं असतं. सतत घासलं गेल्यामुळे पीठ जळतं आणि ते पीठ चिकटून बसतं त्या दगडी पेडाला. आणि ते सोडवण्यासाठी छिन्नी आणि हातोडा वापरावा लागतो. दर आठवड्याला ते पेड साफ केलं जातं, तरी सुद्धा एवढं पीठ घट्ट चिकटून बसतं, कारण सतत होणारं घर्षण, निर्माण झालेली उष्णता आणि पिठातलं मॉइश्चर यामुळे ते पीठ आतड्याला नव्हे त्या दगडाला चिकटून बसतं. तसं आपण खाल्लेलं अन्न सगळ्याच्या सगळं बाहेर पडत नाही, ते काही भाग आतड्याला चिकटून बसतं. आपल्या आतड्याची रचना जी आहे ना, ही अशी 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 स्पायरल आहे. आतमध्ये त्याला खूप खाचाखोचा आहे. म्हणजे अगदी पूर्वीचा जुना दगडी रस्ता म्हटलं तरी चालेल. त्या पद्धतीमध्ये आपला अन्न घास पुढे 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 जात असतं. थोडीशी फिजिओलॉजी आपल्याला जर समजून घेतली तर पॅथॉलॉजी काय निर्माण होते ते सहज समजेल. फिजिओलॉजी म्हणजे प्राकृत कर्म काय चाललेली असतात. आपण वर्ण घास घेतला की तो आपण घास चावतो, आपल्या नकळत प्रक्रिया होत असतात. ह्या सगळ्या प्रक्रिया, चावण्याची प्रक्रिया, गिळण्याची प्रक्रिया, ओढण्याची प्रक्रिया, ह्या प्रक्रिया आपल्या नकळतपणे होत असतात. डिफॉल्ट प्रोग्राम मध्ये सेट असतात. जसं देवाने जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर लगेच त्या मुलाला जेव्हा स्तनाकडे नेलं जातं तेव्हा त्या स्तनातून काय येणार आहे हे बालकाला आधीपासूनच माहिती आहे. त्यामुळे ती ओढण्याची क्रिया फक्त तो करतो. ओढायला कोणी शिकवलं? तोंडात आलेलं गिळायला कोणी शिकवलं? याचा अर्थ तो काहीतरी शिकून आलेला आहे. कुठून शिकून आला आणि कधी शिकला? पूर्वजन्मात शिकला. आमचा आधीचा जन्म जो झालाय, जे आपल्याकडे एक संकल्पना सांगितली आहे की 83 लक्ष फेऱ्यांमधनं हा प्रवास आहे आणि शेवटचा जन्म हा मनुष्य जन्म आहे. म्हणजे त्याची एक सत्यता इथे पटते की हे न शिकवता त्याला कळलं, याचा अर्थ त्याने आधीच्या जन्मात ते शिकलेलं तो लक्षात ठेवलं आणि पुढे जन्म घेतलेला आहे. जन्म घेतल्यानंतर काही गोष्टी त्याच्या लक्षात राहतात आणि काही गोष्टी आपण विसरून जातो पूर्वजन्मातल्या, आणि ही विसरतो ही त्याचीच कृपा आहे. जर विसरलो नसतो तर मला आठवलं असतं, अरे ते डुक्कर माझं जन्माचं भाऊ होतं मागच्या जन्माचं, ती म्हैस माझी बहीण होती गेल्या जन्माची. ही स्मृती आपली घालवून टाकली जाते, पुसली जाते, डिलीट केलं जातं अकाउंट. हे चांगल्यासाठी आहे. पण काही जणांच्या त्या स्मृती शिल्लक राहतात. आता आणखीन एक व्हॉट्सअपवर मेसेज, व्हिडिओ व्हायरल झालाय. छोटा पोरगा आहे, 1.5 ते पावणे 2 वर्षाचा मुलगा आहे. त्याला पेन असं पण धरता येत नाहीये आणि तो पेन असं धरतोय आणि इतकं सुंदर कार्टून काढतोय की एखाद्या कमर्शियल आर्टिस्टला लाजवेल. एवढ्या 1.5 पावणे 2 वर्षाच्या मुलाला साधं बसता पण येत नाही, अशा मुलाला तो जे डिझाईन काढतोय ते इतकं सुंदर आहे. याचा अर्थ निश्चितपणे आधीच्या जन्मात त्याने ते लक्षात ठेवलेलं आहे. काही मुलं अशीच असतात, काही सुंदर वाजवतात, काही सुंदर रांगोळी काढतात. त्यांना डिफॉल्ट प्रोग्राम मध्ये आई वडिलांकडनं वारसा नाहीये पण मिळालेला आहे. हा वारसा पूर्वजन्माचा असतो. इथे आत्मा संकल्पना आपल्याला समजून घेणं आवश्यक. आपला आत्मा जो आहे आधीच्या जन्मातनं आपल्याकडे आलेला आहे, तो फक्त शरीर बदलत राहतो, आत्मा तोच असतो. ही संकल्पना आपली आहे. हा विषय आला कुठून? शरीराची शुद्धी करत असतो आपण आणि ह्या सगळ्या प्रक्रिया नैसर्गिक आहेत, त्याला फक्त मदत करायची. आतड्यामध्ये चिकटलेला मळ जो आहे हा आपल्याला सहजपणे बाहेर काढून टाकता यायला पाहिजे, यासाठी 2 नंबरचा आपल्याला मार्ग दिलेला आहे. आणि जर तो चोकअप होत असेल, तो किती चोकअप होतो कल्पना येण्यासाठी आणखीन एक उदाहरण देतो. पूर्वी आपल्या घरी सारवण केलं जायचं, शेणाने जमिनी सारवल्या जायच्या. जिथे जमीन सारवली जायची 8-10 दिवसानंतर सारवलेल्या जमिनीवरचं शेण निघून जायचं. परंतु कोपऱ्यातलं जे शेण आहे इथलं ते तसंच राहायचं, ज्याला आम्ही कवंदी असं म्हणायचो. किती कवंद्या झाल्यात, खूपच कवंद्या झाल्यात. आता ह्या कवंद्या काढल्या पाहिजेत एकदा, आणि त्याला अशा भेगा पडतात आणि त्याच्यातनं मुंग्या वाळवी सगळी त्याच्यात साठून राहते. ह्या कवंद्या जर काढायच्या झाल्या तर कशा काय करायला लागतं? त्याला अशी कोयती घ्यायला लागते आणि ती अशी टोचत जायला लागते. आधी पाणी मारून ठेवायला लागतं आणि मग ते सोडवावं लागतं. इतकं घट्ट शेण त्या जमिनीला आणि भिंतीला चिकटलेलं असतं. तसंच मी फक्त उदाहरणासाठी सांगितलं, तसंच न बसलेलं अन्न पोटामध्ये आतमध्ये आतड्यांना चिकटून बसलेलं असतं.
आणि हे जे घट्ट चिकटलेलं असतं अन्न, त्याला मागणं येणारं चांगलं अन्न सुद्धा अडकत जातं आणि सगळा ट्रॅफिक जाम होत जातो. ट्रॅफिक जामची प्रोसेस जी आहे तीच आपल्याकडे कॉन्स्टिपेशनची आहे. एका चुकीच्या माणसाने एक चांगली गाडी चुकीच्या मार्गाने पार्किंग केली की बाकीच्या सगळ्या चांगल्या गाड्या देखील तिथे चुकीच्या पद्धतीने थांबल्या जातात. तुम्ही कितीही चांगलं खा, पुढे जर कॉन्स्टिपेशन असेल तर ते अन्न तुमचं पुढे जाणारच नाही आणि अन्नाला जर गती मिळाली नाही तर शोषणाची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे आपल्याला जी न्यूट्रिएंट्स पाहिजेत, पोषक तत्व जी पाहिजेत आपल्या आहारातनं, ती शोषली जात नाही, मिळवलीच जात नाही. का? कारण ते अन्न स्टॅग्नेट होतं, एका जागी साठून राहतं. पुढे 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 जात राहिलं पाहिजे. नदीचं पाणी वाहत असेल तर त्याला शेवाळ धरत नाही आणि नदीचं पाणी जर व्हायचं थांबलं तर काय होतं? बुळबुळीतपणा येतो, शेवाळ येतो, ते दगड बुळबुळीत होतात, ते पाणी बुळबुळीत होतं, त्याच्यावर एक तवंग यायला लागतो. हे का झालं? व्हायचं थांबलं म्हणून. मग जी गती आहे ही गती सगळ्यात महत्वाची आहे आणि ही गती जर व्यवस्थित असेल तर शेवाळ धरण्याची प्रक्रिया होत नाही. ही शेवाळ धरण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तामधलं कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रक्रिया असं समजून घेतलं तरी चालेल. लक्षात येत आहे? जे रक्त ज्या गतीने पुढे जायला पाहिजे त्या गतीने जर ते पुढे गेलं नाही तर ते रक्त हळू सावकाश जातं आणि जे सावकाश जाईल त्याला आतमध्ये ते चिकटत जाईल. वाहण्यामध्ये 3 प्रकार असतात. एक आहे पाणी, दुसरा आहे बासुंदी आणि तिसरा आहे डांबर. हे तिन्ही द्रव पदार्थ आहेत. मी जर इथनं सोडले ते पाणी, बासुंदी आणि डांबर, सगळ्यात तळाला पहिल्यांदा कोण पोचेल? पाणी पोचणार, त्याच्यानंतर बासुंदी पोचेल आणि त्याच्यानंतर डांबर सावकाश मार्गक्रमण करते. असं शरीरामध्ये काही दोष त्या रक्तामध्ये, त्या अन्नामध्ये मिसळत गेले, चिकटपणा त्याच्यातला किती आहे त्याच्यावर ते आतमध्ये कसं चिकटत येत आहे ते समजत जातं. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे, वाहण्याची प्रक्रिया आहे, ही कंटिन्युअस व्हायला पाहिजे. यासाठी ऑब्स्ट्रक्शन्स मधले अडथळे काढून टाकायला पाहिजे. शास्त्रातलं आमच्याकडे नाव सांगितलेलं आहे स्त्रोतोरोध, अवरोध दूर करून टाका की मार्ग मोकळा होऊन जाईल. यासाठी बस्ती नावाचा प्रकार सांगितलेला आहे जो उलटा दिला जातो, ज्याला एनिमा म्हणतात. परंतु नुसता साबणाच्या पाण्याचा एनिमा म्हणजे बस्ती नव्हे. बस्तीची प्रक्रिया फार मोठी आणि फार प्रचंड आहे. सगळं आतडं म्हणजे ज्याला आपण इंटेस्टायनल वॉश, आजच्या भाषेत समजा नवीन सांगायचं झालं, इंटेस्टायनल वॉश हा प्रकार आज अमेरिकेमध्ये केला जातोय. फक्त त्याच्यासाठी जर आम्ही नैसर्गिक गुदमार्गाचा वापर केला तर पैसे कमी मिळतात. पण हे जर ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं आणि बेंबीच्या वर आणखीन एक भोग पाडलं आणि वरनं एक पाईप घालूया आणि सगळं आतडं आपण धुवून घेऊया असं जर सांगितलं, सेम प्रोसिजर होते. आज ही अमेरिकेमध्ये केली जाते इंटेस्टायनल डूश असं त्याला म्हणतात. आणि त्याचे परिणाम जवळजवळ या बस्तीसारखेच आहेत. आयुर्वेद जेवढ्या नैसर्गिक मार्गांचा वापर करायचा आहे तेवढ्या मार्गांचा वापर करतो आणि हे सगळे दोष जे आतमध्ये अडकलेले आहेत हे बाहेर काढायला मदत करत असतो. त्यामुळे त्याच्यातलं हे 4 नंबरचं कर्म बस्ती. पहिलं सांगितलं वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. हे 5वं कर्म आहे. रक्तमोक्षण म्हणजे रक्त काढून घ्यायचं. बस्तीची फक्त व्याप्ती सांगतो. आपल्याला फक्त वाटतं बस्ती म्हणजे नुसता एनिमा द्यायचा, नाहीये. या एनिमामध्ये अनेक प्रकार आहेत. तेलाचा एनिमा, दुधाचा एनिमा, ताकाचा एनिमा, काढ्यांचे एनिमा, एक दिवस तेल एक दिवस काढा, मांसरस म्हणजे आयुर्वेदात मांसाहार निषिद्ध सांगितलेला नाहीये. ज्याच्याकडे जे कमी आहे त्याला ते द्यावं, फसवून झालं तरी द्यावं, इतकी आज्ञा आहे. ज्याचं रक्त कमी आहे त्याला रक्त द्यावं, ज्याचं मांस कमी आहे त्याला मांस द्यावं. मग जर तो खाणारा नसेल तर त्याचा काढा करा आणि उलटा बस्ती वाटे द्या. हाही बस्ती आहे, ही पण बस्ती आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी सलाईन नव्हती. सलाईनचा शोध आता लागला, टेक्नॉलॉजी वाढली म्हणून आपण सलाईन डायरेक्ट रक्तामध्ये नॉर्मल सलाईन म्हणजे मिठाचं पाणी टाकू शकतो, डेक्स्ट्रोज वॉटर साखरेचं पाणी टाकू शकतो, प्युरिफाईड वॉटर असतं ते, साधं नळाचं पाणी नाही आहे, शुद्ध केलेलं पाणी आहे ते, आणि मग ते आपण शिरेतनं देऊ शकतो. तसं बस्ती वाटे आपण काहीही औषधं उलट्या मार्गाने देऊ शकतो, जी तोंडा वाटे घेऊ शकत नाही अशा मात्रेमधली औषधं. मात्रा म्हणजे क्वांटिटी. समजा आता तेल प्यायला सांगितलं तुम्हाला, तुम्ही तेल मॅक्झिमम किती प्याल? 4 चमचे, 5 चमचे, 6 चमचे तेल पिऊ शकाल. त्यानंतर तुम्ही जर तेल घेतलं तर पोटात ढवळतं आणि उलटी झाल्यासारखं वाटणार. परंतु हेच तेल त्याच्या दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये उलट्या दिशेने देता येतं, बस्ती मार्गाने देता येतं.
म्हणजे पंचकर्म का करून घ्यायचं, तर यासाठी करायचं की सगळ्या आतड्यांची शुद्धी आपोआप होत जाते आणि जे काही चिकटलेलं आहे ते जर सगळं निघून गेलं, ट्रॅफिक जर अडकलेलं आहे ते जर सोडवलं तर व्यवस्थित आवागमन सुरू होईल. म्हणून पंचकर्म करायचं बसती. आणि 5वं पंचकर्म जे राहिलं ते रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे शिरेतनं रक्त काढून टाकायचं, जळू लावून रक्त काढून टाकायचं, तुंबड्या लावून रक्त काढून टाकायचं, भोपळा लावून रक्त काढून टाकायचं. असे पूर्वीचे प्रकार होते. तुंबड्या लावायच्या का कुणाला असे ओरडत जायची माणसं. तुंबड्या म्हणजे अशा ही जी शिर दिसते त्या शिरेवर ब्लेडने फाशण्या मारायच्या. फाशण्या मारणं म्हणायचं पूर्वी. ब्लेडने असं जर खरचटल्यासारखी जखम तयार करायची आणि रक्त काढून टाकायचं. सर इथे एक व्हॅक्युम तयार करायचा. भोपळा लावणे नावाचा एक प्रकार करायचा. भोपळा जो असतो, भोपळ्याला एक छोटं भोग काढायचं आणि त्याच्या आतमध्ये तुपाची वात आत पेटवून टाकायची किंवा कापूर पेटवून टाकायचं. आणि तो भोपळा, आता समजा माझ्या इथून रक्त काढायचंय तर ते जे भोग असतं आतमध्ये कापूर जळतोय आणि त्या भोपळ्यावर माझा हात असा जर धरला तर आतला ऑक्सिजन संपल्यानंतर ओढून घेण्याची प्रक्रिया सुरू होते. आपण शाळेत तो प्रयोग शिकलोय, मेणबत्तीचा प्रयोग. बशीत मेणबत्ती, त्याच्यात पाणी, वर ग्लास घातलं आणि ते मेणबत्ती विजल्यानंतर पाणी वर खेचलं जातं. असं रक्त त्या भोपळ्यामध्ये खेचलं जातं. ह्याला आयुर्वेदात शब्द वापरलाय अलाबू. अलाबू म्हणजे भोपळा. तो दुधी भोपळा किंवा साधा भोपळा हे वैद्यांकडे तयार असायचे पूर्वी. मग ते आला की त्याला भोपळा लावायचा, रक्त काढून टाकायचं. अपेंडिक्स सारख्या अवयवामध्ये किंवा गुडघ्यामध्ये पाणी झालं तर त्यामध्ये, मेंदूमध्ये पाणी झालं तर त्यामध्ये, जळू किंवा गळू फुटत नसलं तर तिथलं पाणी ओढून घेण्यासाठी, दूषित रक्त काढून घेण्यासाठी या प्रकारचं रक्तमोक्षण केलं जात असतं. जळू नावाचा एक प्राणी असतो ज्याला आपण कांट म्हणतो, जे आपल्याला आंबोलीला गेल्यानंतर काही जणांना त्या जंगलात लागतात. ह्या जळूंमध्ये 12 प्रकार आहेत. त्यातले 6 विषारी आहेत, 6 बिनविषारी आहेत. आम्ही ते निवडून बिनविषारी आणतो आणि ते बिनविषारी जर लावले तर जिथे लावणार तिथलं रक्त ते ओढून घेणार. दुःख लगेच कमी होते, वेदना लगेच कमी होते. माझ्याकडे आता सध्या डोळ्यांसाठी ट्रीटमेंट घेणारी काही मंडळी आहेत. आता मुद्दाम गजरे डॉक्टर इथे पण मी सांगतो. एक बाई वेतोऱ्या गावामधली 6 ते 7 वर्ष ती फार आंधळी झालेली होती. वय वर्ष 40-42 होतं तिचं. काहीच दिसत नव्हतं. नवरा असा तिला घेऊन यायचा आणि ती तिचं आपलं काम करायची. तिला मी आधी बघितलेलं होतं, कारण वेतोरा गावामध्येच माझ्या काकांचं दुकान आहे आणि त्या दुकानावर ती यायची आणि आम्ही लहानपणी असताना ती तिथे आम्ही तिला बघितलेलं होतं. ती आल्यानंतर दवाखान्यात म्हटले, हे काय झालं, कधीपासून तू आंधळी झालीस? मग काय सांगू, 5-6 वर्ष झाली, सगळे उपाय संपले, सांगलीच्या डॉक्टरांकडे जाऊन आलो, परंतु ऑपरेशन पण होणार नाही आणि आता दृष्टी गेलीच असं सांगितलं. म्हटलं आयुर्वेदात एक उपाय सांगितलाय. आता एवढे डॉक्टर फिरून आल्यानंतर आयुर्वेद आणखी काय करणार? कारण मलाही त्या पूर्वीचा अनुभव नव्हता. ही गोष्ट सांगतो, याला 10-12 वर्ष होऊन गेली. पण म्हटलं एक उपाय सांगितलाय, रक्तमोक्षण करून बघूया. म्हणून जळू नावाचा जो प्राणी होता तो इथे डोळ्यांच्या बाजूला, डोळ्याला नव्हे डोळ्यांच्या बाजूला अशा 1-2 जळू या बाजूला आणि 2 जळू या बाजूला अशा लावल्या आणि तिला मी सोडत दिलं. मी तिला विसरून पण गेलो. लक्षातही नव्हती माझ्या, कारण ती लक्षात ठेवण्याजोगी पेशंटच नव्हती. बरी होणार नाही हे मला 100% माहिती होतं. तशीच एक पेशंट आणखीन 5-6 महिन्यानंतर माझ्याकडे आली. तेव्हा मला ह्या पेशंटची आठवण झाली. ह्या पेशंटचं काय झालं असेल म्हटलं, रेफरन्स बघूया, शोधून बघूया. म्हणून मी लगेच माझ्या वेतोऱ्याच्या भावाला फोन लावला आणि त्याला विचारलं की असं असा एक पेशंट वेतोरा गावामध्ये होता, आता तो परत तिथे आहे का, त्याच्याकडे येते का ती बाई? ती म्हणाली हो येते. ती म्हटलं पहिल्यांदा आंधळी होती का? हो म्हणाला आंधळी होती, पण आता औषधं कोणाकडची केली माहिती नाही, पण तू आता दिसते आणि एकटी येते गावामध्ये, आमच्या दुकानात येऊन जाते, औषध किराणा घेऊन जाते. म्हटलं तिला जरा निरोप देता आला तर दे, परत माझ्याकडे येऊन भेटून द्यायला सांग. काय तिने उपचार केला ते शोधून काढूया. 4 दिवसानंतर ती एकटीच आली आणि तिला विचारलं, म्हटलं काय कोणाकडची औषधं केलीस? नाही, मग तुम्ही काय लावलेला आणि त्याच्यानंतर मग दिसायला लागला. स्त्री इतक्या कॅज्युअली सांगितलं. म्हटलं तुला याच्यात काय आनंद वाटला नाही का? तू म्हणाला हो दिसायला लागला ना, माका सगळी औषधं बंद झाली, आता माका चष्मा पण लागणार नाही. म्हटलं मला येऊन तरी सांगायचं. मग वाटलं त्याच्यात काय बालवाडी माणसाची उदासीनता किती आहे बघा. आणि त्यातनं मी एवढं शिकलो आणि त्यानंतर माझ्याकडच्या डोळ्यांच्या सगळ्या पेशंटना मी जळू लावायला सुरुवात केली आणि ट्रिमेंडस परिणाम दिसला. मोतीबिंदूंसाठी उपयोग होत नाही, म्हणजे तुम्ही उद्या येऊ नका माझ्याकडे. मोतीबिंदू त्याच्या मर्यादा आहे. मी रक्तमोक्षणाची व्याप्ती सांगितली, फायदे सांगितले, एवढे फायदे आहेत.
रक्तदाब कमी करण्यासाठी रक्त काढून टाकायचं की रक्तदाब कमी होणार ऑटोमॅटिकली. परंतु ही संकल्पना आज मॉडर्न मेडिसिन मध्ये नाहीये. रक्तदाब जर वाढलेला पेशंट माझ्याकडे कोण आला, त्याच्या नाडीचे डोके खूप फास्ट पडतायत, साधं फक्त एक 50 मिली रक्त काढलं तरी लगेच रक्तदाब त्याचा नॉर्मल होतो. शरीरातून जे आपण काढतो ते शरीर आतून तुम्हाला सांगत असतं, इंट्युशन करत असतं, एवढी खाज येता माका खाजवून खाजवून रक्त काढायचं वाटतं, रगात गेला तर बरा होईल असं वाटतं, खरीतरी मी असो हात करून असो फाफल तरी सगळीकडे. पेशंटची सांगण्याची पद्धत असते. तिला काय सांगायचं, एकदा रक्त काय काढून टाकायचं, खूप खास खातात आणि तिथे जळू जर लावली, रक्त जर दूषित रक्त तिथलं निघून गेलं, लगेच फरक पडेल. हृदयरोग, कोलेस्ट्रॉल यांचं वाढलेलं आहे, हृदयातले व्हॉल्व डॅमेज झालेले आहे, रक्त पातळ होत नाहीये, ती जळू हृदयाच ठिकाणी लावायला सांगितलेली आहे. इथे आहे हृदय, त्या हृदयाच्या ठिकाणी जळू लावायच्या 2-4 की रक्त पातळ व्हायला मदत होते. जळूच्या तोंडातून एक हिरोडिन नावाचा एक पदार्थ सिक्रेट होत असतो, जो रक्ताला पातळ करायला मदत करत असतो. आणि आजचं जे टेक्निक सांगितलं जात आहे, हृदयरोग टाळण्यासाठी रक्त पातळ करण्याची गोळी दिली जाते. मग ही जळू जर लावून घेतली तर रक्त आपोआप पातळ होतं, नैसर्गिक प्रक्रिया आहे. एवढा मोठा या रक्तमोक्षणाचा फायदा आहे. कुठे गुडघ्याला सूज आली तिथे सुद्धा जळू लावू शकतो, कुठे डोकं दुखतंय तिथे सुद्धा जळू लावू शकतो. अनेक प्रकारे आपण या जळूंचा युक्तीने वापर करू शकतो. त्याला म्हणतात रक्तमोक्षण. नाहीच तर सरळ शिरेतनं रक्त काढून टाकायचं, लगेच बरं वाटतं. मनात एक प्रश्न असा येतो की असं शिरेतनं रक्त काढून टाकलं ते अशुद्धच बाहेर पडेल की शुद्ध बाहेर पडेल? जे तिथे आहे तेच बाहेर पडलं. पण शरीर तिथे काय करतं ते सांगतो, जे आपल्या पुढच्या व्याख्यानाचा महत्वाचा गाभा आहे. हे जे सगळे निर्णय शरीर घेतं असं जे आपण म्हणतो, हे शरीर म्हणजे नेमकं काय आहे? फक्त फिजिकल बॉडी नाहीये, त्याच्या मागे मन आहे, त्याच्या मागे इंद्रिय आहे आणि त्याच्या मागे सुप्रीम ऑथॉरिटी आत्मा आहे. हा आत्मा हे सगळं करून घेत असतं. आणखीन एक व्यवहाराचं साधं उदाहरण तुम्हाला मी विचारतो. समजा आपण दूध पिलं, लगेच उलटी होईल का कोणाला? सरबत घेतलं, चहा घेतला, कॉफी घेतली, लगेच उलटी होणार नाहीये. पण समजा रॉकेल प्यालो चुकून तर पहिल्यांदा उलटी होणार. कोण डिसिजन घेतो उलटी करण्याचा? तुम्ही म्हणणार बॉडी. नाही, बॉडीला भाग पाडलं जातं की तू आ करत आहे आणि पोटातलं बाहेर काढणार आहे मी, बी प्रिपेअर. हा निर्णय घेणारा आत्मा असतो. जे शरीरात जाऊन नुकसान होणार आहे हे आमच्या अगोदर त्याला कळतं, गंध परीक्षेने कळतं, वासाने कळतं, बघून कळतं, आधीच्या जन्मातलं असतं त्याने कळतं. आणि मग तो आत्मा इंद्रियांना सांगतो की हे जे काही वर्ण खाली येतंय, जे पाण्यासारखं दिसणार आहे परंतु पाणी नाहीये, चव त्याची वेगळी लागते, जिभेने सांगितलं हे काहीतरी डेंजर आहे, डोळ्याने बघून सांगितलं त्याच्यातनं फ्लेम्स येताना दिसत आहेत, काहीतरी वेगळं आहे. आणि या सगळ्याचं तिथे एका क्षणात निर्णय घेतला जातो आणि सांगितलं जातं नको याला ठेवून बाहेर काढा, हा शत्रू आहे. आणि या रॉकेलला, पेट्रोलला, डिझेलला बाहेर काढलं जातं. किंवा अगदी कुठचाही तुम्ही टिक 20 जरी प्याला तरी त्याला पहिल्यांदा प्रक्रियेने बाहेर काढण्याची प्रोसेस सुरू होते. ही आपल्याला असं वाटतं की हे नॅचरल आहे, हे पूर्णपणे नॅचरल नाहीये, याच्या मागे कोणीतरी करता आहे. कुठचीही गोष्ट शरीरात आपोआप होत नाही. पुन्हा एकदा शब्द वापरतो, काय म्हणते आपोआप नाही, आपोआप बरं होत नाही, त्यामागे काही प्रोसेस असते, त्यामागे करता असतो, कारण असतं आणि कार्य घडतं. हा भौतिकशास्त्राचा नियम आहे, तोच आयुर्वेदाला सुद्धा अप्लाय होतो. कुठचंही कार्य कर्त्याशिवाय होत नाही, कोणीतरी करता लागतो, तो करता म्हणजे आत्मा आहे. तर या सगळ्यांची आपल्या शरीरातली सुप्रीम ऑथॉरिटी जी आहे तो आत्मा आहे. आणि तो आत्मा शुद्ध राहण्यासाठी जे काही करायचं ते आपण बघणार आहोत. दिवेकर आणि दीक्षित या दोघांच्या युद्धामध्ये कशी कशी डेव्हलपमेंट होत गेली तेवढी फक्त सांगतो. दीक्षितांचा जो फॉर्म्युला सांगितलाय त्यांनी तो फक्त शरीराला गृहीत धरून केलेला आहे. शरीरातल्या बॉडी अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, कॅलरीज, चार्ट्स, शरीरातली आत्ताची पोझिशन, हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं आणि काय पाहिजे तुम्हाला तो प्रोग्राम मॅनेज आखून दिला जातो. दिवेकरांचं जे डाएट आहे, दिवेकर हे डायटिशियन आहे, त्यांनी जे प्रोग्राम आखून दिलेले आहेत त्या प्रोग्रामनुसार त्यांनी शरीराबरोबर मनाचा देखील विचार केलेला आहे. मनाला जे पसंत असेल ते घ्या, मनपसंत खा, मनपसंत जेवा, छान जेवा, प्रसन्न मनाने जेवा, असंच दिवेकर फॉर्म्युला सांगतोय ना. आता त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगतोय
की शरीराचाही विचार करायचा, मनाचाही विचार करायचा, त्याच्या पुढे इंद्रियांचा विचार आणि आत्म्याचा विचार करायचा. तो कसा करायचा तेच आपण पुढे बघणार. पंचकर्म म्हणजे काय या प्रश्नावर आपण आपली गाडी जरा ट्रॅक सोडून गेली. पुढचा प्रश्न एक फक्त बघूया. डायबिटीस पेशंटने साखरेऐवजी गुळाचा वापर करावा का? नाही. आयुर्वेदात गुळाचा स्पष्ट शब्दात निषेध आहे केलेला. डायबिटीस मध्ये गहू चालत नाही. एक सूत्र सांगितलंय, आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक अनुपरसः पयांसी नवान्न पानम गुड वैकृतम च प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम असं सांगितलं. डायबिटीस होण्याची कारण सांगितली. आस्या सुख, आसन सुख. आस्य म्हणजे आसन, बसण्यामधलं सुख जर तुम्हाला जास्ती होत असेल किंवा तुमची प्रवृत्ती तशी असेल तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो. म्हणजे काय? समजा ह्या सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत, ह्या सगळ्या खुर्च्या भरल्या आहेत आणि बाहेर आणखी 2 माणसं आली. आल्यानंतर ती म्हणतात नको, आतमध्ये प्रवेश तरी मिळाला, उभं तरी राहायला मिळालं, चला उभं राहिलं. आता नंतर त्याला आणखी पुढे आसन सुख पाहिजे. मग कुठची खुर्ची रिकामी आहे का मधली? तो असं मध्ये मध्ये चालवत असतो, मध्ये मध्ये कुठे, हा तिथे रिकामी आहे. मग तो तिथनं वाट काढत 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 त्या रिकाम्या खुर्ची पर्यंत येऊन बसतो. हा आता बरं वाटलं, बसायला खुर्ची मिळाली. नंतर त्याच्या मनात असं येतं की बसायला खुर्ची मिळाली, पाठ माझी टेकली, पण हात टेकत नाहीये. पुढच्या रंगाची खुर्ची आहे ना, त्याला हात आहे. तिथला एक गेस्ट असतो, तो आपली वेळ संपली म्हणून निघून जातो. तो पटकन उठतो आणि त्या हात त्याला खुर्ची घेऊन बसतो. असा मस्त हात टेक. नंतर त्याला असं वाटतं की हात माझे टेकले, पाय अनंतरी राहत आहेत, समोर एखादी खुर्ची घेऊन त्याच्यावर असे पाय मला ठेवता आले तर. याला म्हणतात आस्या सुख. हे ज्याच्या प्रवृत्तीमध्ये आहे त्याने समजावं मला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. आयुर्वेदात ह्या मनाचा विचार केला, ही प्रवृत्ती सांगितलेली. हा दोष आहे का? नाही. पण बाकीचे 100 माणसांपैकी 99 माणसं शांत बसली, हा एकच धडपडतोय, हे आस्या सुख आहे. त्यानंतरचं वाक्य सांगितलं आस्या सुख स्वप्न सुख सांगितलंय. स्वप्न म्हणजे झोप. झोपेमध्ये सुख जास्त मिळेल असं वाटतं. मग हा पाय असा सोडला, ही जर व्हीलचेअर असेल आणि मागे अशी जाणारी असेल तर आणखी असं झोपून, डॉक्टर तुम्ही हे उगाच घातलं. अशा गाद्या मस्त घालायच्या होत्या आणि मस्त असे निवांत विष्णू शय्यासनामध्ये बघितलं असतं. झोपण्याचं सुख. कीर्तनाला गेल्यानंतर खांब कुठे मिळतोय किंवा पाठ अशी टेकून मला समोरचा कीर्तन काय, हा खांब शोधणं की ज्याच्या डोक्यात येतं त्याने समजावं मला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी. दही, दही खूप आवडतंय, पण जर अतिरेकी प्रमाणात खाल्लं तर डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक. गावामध्ये मिळणारं पाणी, अनप्रोसेस्ड वॉटर, जसंच्या तसं घेणं हे डायबिटीसचं कारण सांगितलेलं आहे, हेतू सांगितलेला आहे. ग्राम्योदक अनुपरसः. अनुप म्हणजे मांस, आणि हे मांसामध्ये 2 प्रकार केलेत आयुर्वेदात. एक जंगली प्राणी आणि ग्राम्य प्राणी. ग्राम्य म्हणजे पाळलेले प्राणी, पाळलेले म्हणजे खुराड्यातले प्राणी, खुराड्यामध्ये वाढवलेले, माजवलेले, ज्यांना आर्टिफिशियल कृत्रिम खाद्य घातलं जातं, पोल्ट्री मधले हे जे प्राणी आहेत त्यांना म्हटलंय अनुप. आणि जांगल या प्रकारचं म्हणजे वाघ, सिंह, हरिण, झेब्रा, घोडा, रानडुक्कर. रानडुक्कर हे जंगल झालं आणि डुकर हे अनुप झालं. ती पाळलेली आहेत, पोसलेली आहे. कशावर पोसतात सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हे जे प्रकार आहेत त्याच्यातला अनुप प्रकार जो आहे तो जर खाण्यात तुमच्या जास्ती असेल किंवा पाणथळ जमिनीतलं मांस, विशेषतः मासे, कासवं, बेडकं हे जर तुम्हाला जास्ती खावीशी वाटत असतील, आता तुम्ही म्हणणार का आम्ही बेडकं खात नाही, परंतु जलचर प्राणी, अनुप म्हणजे पाण्याशी संबंध, जिथे शेळ जमीन आहे इथले सगळे पशु पक्षी प्राणी, बदक, हंस यांचं मांस खाणं हे जरा गडबड करणार. पाणकोंबडी हे जर खावंसं वाटलं एकदा असं होत नाही. असं वारंवार जेव्हा होईल तेव्हा गडबड असते. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक अनुपरसा पयांसी. पय म्हणजे दूध, इथे गडबड आहे. पय म्हणजे पाणी सुद्धा आणि पय म्हणजे दूध सुद्धा. आता इथे जी शब्द निरुक्ती वापरलेली आहे हेच पयांसी हे अनेक वचन आहे. संस्कृत मध्ये पयांसी हे अनेक वचन आहे.
म्हणजे एका प्रकारचं दूध नाही, अनेक प्रकारचं दूध. आता अनेक प्रकारचं दूध कोणतं अपेक्षित आहे? गाईचं, म्हशीचं, शेळीचं, उंटाचं, गाढविणीचं, सगळ्यांचं दूध अपेक्षित आहे. आयुर्वेदात दुधाचा वर्ग पूर्ण अख्खा अध्याय लिहिला आहे आणि या प्रत्येकाचे गुणधर्म लिहिले. गाईच्या दुधाचे गुणधर्म काय आहेत, म्हशीच्या दुधाचे गुणधर्म काय आहेत, शेळीच्या दुधाचे गुणधर्म काय आहेत, रानात चरणाऱ्या जनावरांच्या दुधाचे गुणधर्म काय आहेत, ते कसे शोधायचे हे लिहिलेलं आहे. परवाच्या लेक्चरमध्ये शेवटचा प्रश्न विचारलेला की म्हशीचं दूध पिलं तर चालेल का? आमच्याकडच्या ज्या म्हशी आहेत ह्या म्हशी जाफराबादी म्हशी नाहीत. जाफराबादी म्हशी तुम्हाला कळल्या, काळ्या कुळकुळीत अशा गले लठ्ठ माजलेल्या असतात. यांचं दूध पचायला निश्चितपणे जड आहे, त्यांना पाणी खूप आवडतं. तसे आमच्याकडच्या जर्सी गायी आहेत. जर्सी गायी ज्या आहेत त्यांचा जो गोठा आहे त्याला खाली फरशी लागते, वर पंखा लागतो, त्यांना दिवसातनं 10 वेळा अंगावरनं पाणी मारावं लागतं, हिरवा चारा त्यांना घालावा लागतो आणि ह्या जर्सी गायी सगळ्या फुगलेल्या असतात. ह्या जर्सी गायींचं दूध हे निश्चितपणे डायबिटीस होतं. पण आपल्याकडच्या भरडावर चरणाऱ्या म्हशी, भरडावर म्हणजे आधी मिळणार सगळं त्याच्यातलं एवढं एवढं शिल्लक असेल तेच खाणार, करड, ओला चारा नाही, पंखा नाही, वा दुसरं आणखी खाली फरशी नाही, खड्ड्यातच आपणच मुतायचं, त्याच्यातच बसायचं, असंच त्या करतात. म्हणजे या सगळ्या म्हशींचे प्रकार आपल्याकडचे जे आहेत, कोकणातल्या जे आहेत, पंढरपुरी म्हशी म्हणूया आपण, ज्यांच्या सगळ्या बरगड्या दिसतात, पाठीचा कणा सगळा दिसतो, ह्या सगळ्या म्हशींचं दूध पचायला आपल्याकडच्या दृष्टीने हलका आहे. जर्सी गाईच्या दृष्टीने ते अगदी हलका आहे. त्यामुळे आपल्याकडच्या म्हशीचं दूध सुद्धा घेतलं तरी चालेल, पण जर्सी गाईचं दूध नको, इतकं ते वाईट असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे तो जो श्लोक होता त्या श्लोकामध्ये गुड वैकृतमच असा पण शब्द आहे. गुड म्हणजे गुळ, नुसताच गुळ नाही, विकृती, विकृती म्हणजे त्याच्यापासून पुढे बनवलेले पदार्थ. गुळ आणि गुळापासून बनवलेले सगळे पुढचे पदार्थ, मग त्याच्यामध्ये रबडी असेल, त्याच्यामध्ये पेढे असतील, त्याच्यामध्ये श्रीखंड असेल, त्याच्यामध्ये लाडू असतील, गुळापासून जे अगदी हे सुद्धा गुळापासून बनवलेली जी सुरा आहे ती सुद्धा डायबिटीसचं कारण आहे. आयुर्वेदात सुरापान सांगितलेलं आहे, दारू कशी प्यायची हे पण सांगितलेलं आहे, कशी तयार करायची हे पण सांगितलेलं आहे, कोणी प्यायची हे पण सांगितलेलं आहे, कुठच्या ऋतूत कुठची घ्यायची हेही सांगितलेलं आहे आणि किती प्रमाणात घ्यायची ते पण सांगितलं. हे औषध आहे. आता त्याच्यात औषधी घालून वैद्याने जी तयार केलेली असते त्याला आपण आसव आणि अरिष्ट म्हणतो. द्राक्षासव, कुमारी आसव हे एका प्रकारचं मद्य आहे. मी सगळी कार्ड्स ओपन करतोय, त्याच्यात छुप काहीच नाहीये हे समजलं पाहिजे समाजाला. परंतु ते घ्यायला किती सांगितलं जातंय? 4 चमचे औषध, 4 चमचे पाणी, सोडा घालायला सांगत नाही, थंड नाहीये ते. त्यामुळे हे जे पाणी आहे हे पाणी अजून जेवताना मध्ये जेवायच्या अगोदर त्याच्या अनुपात भेदाने त्याचे गुणधर्म बदलत जातात. त्यामुळे त्याच्यातला जो गुळ आहे हा गुळ डायबिटीस मध्ये वापरायचा नसतो. परंतु डायबिटीसचे आज 3 प्रकार बघायला मिळतात. डायबिटीस टाईप 1 ज्याच्यामध्ये गोळ्या खाव्या लागतात, डायबिटीस टाईप 2 ज्याच्यामध्ये इन्सुलिन घ्यावं लागतं. डायबिटीसचा 3रा प्रकार हल्ली माझ्या बघण्यामध्ये आला, थोडस मी उपरोधिक बोलतोय, की पेशंटला त्रास काहीच नसतो पण शुगर वाढलेली असते. डायबिटीसचा तुम्हाला त्रास काय असं जर विचारलं तर तो म्हणतो मला त्रास काहीच नाहीये, पण माझे रिपोर्ट्स वाढलेले दिसतात म्हणून मी औषधं घेतोय गेली 20 वर्ष. हा डायबिटीसचा 3रा प्रकार. हा ओढून काढलेला, ओढून ताणून बसवलेला डायबिटीस आहे. असे अनेक पेशंट आहेत आणि जवळजवळ 60 ते 70% पेशंट माझ्याकडचे डायबिटीसचे टाईप 3 मधले आहेत, ज्यांना प्रत्यक्षात त्रास काहीच नाही, औषधं बंद केली तरीही चालतात, उगाच भीतीपोटी औषधं घेत असतात आणि त्याचे दुसरे आजार वाढतात. त्यामुळे अशा पेशंटना मी गुळ खायला सांगतो, श्रीखंड पण खा, तूप साखर पण खा, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मुळात त्यांना डायबिटीसचा त्रासच काही नाही. डायबिटीसवर आणखी एक वेगळं लेक्चर मी जवळजवळ 2 तासाचं फक्त डायबिटीसवरचं लेक्चर देतो. आता फक्त गुळाचा संबंध आला म्हणून हा इथला विषय मी घेतला. डायबिटीस पेशंटने कोणती फळे खावीत, डायबिटीससाठी फळं निकृष्टच सांगितलेली, खाऊच नाही. डायबिटीस हा चरबी वाढल्यानंतरचा खूप खाल्ल्यामुळे होणारा आजार आहे. आता खूप खाल्ल्यानंतर होणारा आजार जर असेल तर त्याला चिकित्सा काय द्यायची? अरे बाबा कमी खा, आता मग फळं खायची का, मग ते तुपात तळलेलं भाजलेलं चालेल का, चुलीवरचं चालेल का, असं इथपर्यंत प्रश्न विचारायला येतात. इथे जरा गडबड. डायबिटीस म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा तुम्ही जास्ती खाल्लेला आहे, सुखाचा अतिरेक झालेला आहे. स्वप्न सुख, मगाशी मी सांगितलं सुख शब्द तिथे हेतूमध्ये आहे. सुखाचा अतिरेक म्हणजे डायबिटीस असं आयुर्वेद सांगतो. आणि त्याच्या चिकित्सेमध्ये निसुखवा
म्हणजे अंतिम सुख मिळेल असं सांगितलं. निसुखत्वम सुखायच, सुखाचा त्याग करा म्हणजे अंतिम सुख मिळेल. सॅम्पल औषधे विकली जातात, त्यावर कोणाकडे दाद मागावी? याच डॉक्टरकडे. सॅम्पलची औषधे विकतो त्याच्याचकडे दाद मागावी, दुसरं कोणी काहीही करू शकत नाही. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी यापैकी उत्तम पॅथी कोणती? दोन समान गोष्टींची तुलना होऊ शकते. अगदी बरोबर शेवटचा प्रश्न विचारला, जो माझ्या पुढच्या व्याख्यानाचा सुरुवातच आहे. कधीही दोन पॅथींमध्ये तुलना करू नका. दोन म्हशींमध्ये चांगली म्हैस कुठची असं आपल्याला शोधता येईल. दोन कुत्र्यांमधला चांगला कुत्रा कुठचा मला शोधता येईल. दोन गायींमधली चांगली गाय कुठची मला शोधता येईल. पण गाय आणि म्हैस यांच्यात चांगलं काय मला सांगा असं विचारलं तर नाही सांगता येणार. घोडा आणि रेडा कुठचा आवश्यक आहे? काय घेऊया आपण? घोडा घ्यायचा की रेडा घ्यायचा? आणि तुमचा उपयोग काय आहे करणारा? तुम्हाला रेसला धावायचं असेल तर घोडा घ्यायला पाहिजे, आणि जोताला झुंपायचं असेल तर रेडा घ्यायला पाहिजे. तुम्हाला काय उपयोग करणार तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहे ना. ह्या दोघांची स्पर्धा कशी होऊ शकेल? रेडा आणि घोड्याची होऊच शकणार नाही. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ही दोन स्वतंत्र शाखा आहेत, त्यांचा स्वतंत्रपणे विचार करायचा, कधीही कंबाईन करायचं नाही की गोंधळ होणार, तुम्ही कन्फ्युज होणार. ते शास्त्र आहे, ते शास्त्र त्यांच्या पद्धतीने जात आहे, हे शास्त्र या पद्धतीने जात आहे. पण एक निश्चितपणे सांगेल की आत्ताची नावं त्याच्यात आली, बाहेर पडली. होमिओपॅथी, पॅथी शब्द वापरला. ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, युनोपॅथी, युरोपॅथी, हे सगळं जे पॅथी आहे. पण आयुर्पॅथी कुठेही नाही. आयुर्पॅथी असा शब्दच नाहीये, कारण आयुर्वेद हा फक्त औषध सुचवत नाही, रोग होऊ नये यासाठी देखील उपाय सुचवतो. ही पूर्ण जीवनाची पद्धत आहे, जीवन कसं जगायचं हे सांगणारी पद्धत आहे. त्यामुळे आयुर्पॅथी कुठेही अस्तित्वात नाही. आयुर्वेदातलं निवडक काढलं आणि त्याला मॉडर्न मध्ये बसवलं आणि जी आली त्याला नॅचरोपॅथी म्हणतात. नॅचरोपॅथी देखील लंगडीच आहे. संपूर्ण काय आहे तर या संपूर्ण शरीराचा विचार करणारा, मनाचा विचार करणारा, आत्म्याचा विचार करणारा जे शास्त्र आहे हे शास्त्र आहे. इट इज अ प्युअर सायन्स. आयुर्वेद हे पूर्ण शास्त्र आहे, आणि शास्त्र जिथे आहे तिथे डू आणि डोंट्स सांगितलेले असतात. हे करावं, हे करू नये, हे करावं, हे करू नये. त्यामुळे डायबिटीस मध्ये काय करावं, काय करू नये स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याची रूट कॉज सांगितलेली आहे. हा सगळा झाला प्रश्नोत्तरांचा भाग. असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील आणि जर त्यांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्याख्यानात मिळाली नाही तर आपला पुढचा वेळ आपण त्याच्यासाठी ठेवलेला आहे.